परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यावसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे। येत्या 1 ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे 11,80,00,000 रुपये इतकी बचत होणार आहे। गेले 70 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे। सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी 10,78,00,000 लिटर डिझेल लागतं। एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या, परंतु एसटी महामंडळानं वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता। तथापि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली। त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात 3-4 बैठका घेण्यात आल्या। तसंच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांसोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या। एवढंच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवली। या सगळ्याचा परिणाम म्हणजे संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचं संबंधित कंपन्यांनी मान्य केलंय। सध्या एसटीच्या 251 आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्यानं दररोज सरासरी 10,78,00,000 लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून पुरवण्यात येतं। भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे। त्यामुळे प्रति लिटर 30 पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे 12 कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे।